हॅलो, वेलकम यू ऑल टू माय यूट्यूब चॅनल मॅथ्स विथ सागर. लास्ट व्हिडिओमध्ये आपण 2025चे काही PYQs आपण सॉल्व्ह केले होते. या व्हिडिओमध्ये आपण अपकमिंग काही क्वेश्चन सॉल्व्ह करूया. तर नेक्स्ट क्वेश्चन आपल्याला काय दिसतोय, एफ ऑफ थिटा इज इक्वल टू कॉस थिटा 1 कॉस थिटा 2 कॉस थिटा 3 अप टू कॉस थिटा n या कॉस थिटाच्या फंक्शनचं मल्टिप्लिकेशन आलंय. तर आपण अगोदर फंक्शन लिहून घेऊया. एफ ऑफ थिटा इज इक्वल टू आपल्याला गिवन आहे cos theta 1 into cos theta 2 into up to so on cos theta n आपल्याला हा गिवन आहे आणि tan theta 1 plus tan theta 2. आता cosचा आणि tanचा काय संबंध आहे बरं? आता cos हा आपला sin आपण cos tan असतो, पण आता ते रिलेशन आपल्या इथं अजिबात भेटणार नाही. पण ऑप्शन बघितले तर इथे आपल्याला डेरिव्हेटिव्ह दिसतंय, म्हणजे हा डेरिव्हेटिव्ह ने आपल्याला क्वेश्चन सॉल्व्ह करता येईल. तर डेरिव्हेटिव्ह आपण नीट बघितले, ऑप्शन्स नीट बघितले तर डॅश वरती खाली एफ ऑफ थिटा, एफ डॅश ऑफ थिटा वरती खाली एफ ऑफ थिटा आणि डबल डॅश वरती आपली खाली एफ डॅश ऑफ थिटा. म्हणजे एवढं तर कळतंय आपल्याला. एक माहिती आहे का की 1/x खाली x वरती त्याचं डेरिव्हेटिव्ह, असं काहीतरी असलं की एवढं तर लगेच कळतं आपल्याला की एफ ऑफ थिटाला आपल्याला डेरिव्हेटिव्ह फाइंड करायचा आहे. पण आता एफ ऑफ थिटाचं डेरिव्हेटिव्ह आपण डायरेक्टली फाइंड करू शकतो का? तर अजिबात नाही. का बरं? फंक्शन दोन फंक्शन फक्त मल्टिप्लिकेशन मध्ये नाही आलेले, एन फंक्शन आपल्या मल्टिप्लिकेशन मध्ये आले. मग आता एकापेक्षा जास्त फंक्शन मल्टिप्लिकेशन मध्ये असेल तर आपण लॉग अप्लाय करतो. तर आपण लॉग अप्लाय करूया बोथ साइड्सला. लॉग ऑफ एफ ऑफ थिटा इज इक्वल टू, आता इकडे मी लॉग अप्लाय केला तर लॉगची प्रॉपर्टी a इंटू बी इंटू सी अप टू n पर्यंतची काय, लॉग ए प्लस लॉग बी प्लस लॉग सी. म्हणजे इथे मला भेटला लॉग ऑफ कॉस थिटा 1 प्लस लॉग ऑफ cos theta 2 प्लस अँड सो ऑन अप टू लॉग ऑफ cos theta n आपल्याला भेटलाय. आता आपण याचा डेरिव्हेटिव्ह इझिली फाइंड आउट करू शकतो. अगोदर लॉग ऑफ एफ ऑफ थिटाचा आपण डिफरन्शिएशन करू विथ रिस्पेक्ट टू थिटा. तर याचा डेरिव्हेटिव्ह काय येईल बरं? लॉगचा डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन पुढे आला एफ ऑफ थिटा इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ एफ ऑफ थिटा इज एफ डॅश ऑफ थिटा. हा आपल्याला इथे भेटलाय. आता लॉग ऑफ कॉस थिटाचा डेरिव्हेटिव्ह आपण कसा काढू शकतो? लॉगचा डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन कॉस आणि कॉसचा डेरिव्हेटिव्ह मायनस साइन, म्हणजे मला मायनस साइन थिटा 1 अपॉन कॉस थिटा 1 भेटतोय, विच इज नथिंग बट टॅन थिटा 1, जो आपल्याला इथे विचारलाय. आता पुढे आपण पटपट लिहून घेऊया. आता इथे परत मला भेटेल मायनस साइन थिटा 2 अपॉन कॉस थिटा 2 अप टू सो ऑन मायनस साइन थिटा n अपॉन कॉस थिटा n. आता इथे आपल्याला काय भेटतोय बरं? मायनस टाइन थिटा भेटतोय, मायनस टाइन थिटा 2 अप टू मायनस टाइन थिटा n. सगळ्यांमध्ये आपण मायनस साइन बघतोय. मायनस साइन जर आपण कॉमन घेतलं तर आपल्याला टॅन प्लस टॅन ही सिक्वेन्स भेटते. आता डायरेक्टली नेक्स्ट स्टेप वरती आपण उडी मारूया. मायनस साइन इकडे कॉमन घेतलं ते आपण इकडे पाठवून देऊ, म्हणजे मला भेटेल इकडे मायनस ऑफ न्यूमरेटरला एफ डॅश ऑफ थिटा अपॉन एफ ऑफ थिटा इज इक्वल टू टॅन थिटा 1 प्लस टॅन थिटा 2 प्लस अँड सो ऑन प्लस टॅन थिटा n. मग बघा बरं कोणता ऑप्शन आपला आता करेक्ट दिसतोय. तर आता टॅन थिटा 1 प्लस टॅन थिटा 2 अप टू टॅन थिटा n चं आन्सर आपलं मायनस एफ डॅश ऑफ थिटा अपॉन एफ ऑफ थिटा आलंय, जे आपला ऑप्शन नंबर ए दिसतोय. देअरफॉर ऑप्शन ए इज करेक्ट. ओके, तुम्हाला कळलं असेल क्वेश्चन, पटकन लिहून घ्या. नाव नेक्स्ट क्वेश्चन मध्ये आपल्याला डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स रेस टू एक्स फाइंड करायचं आहे. म्हणजे आपल्याला काहीतरी एफ ऑफ एक्स रेस टू जी ऑफ एक्स दिसतोय. तर आता इथे आपण शॉर्टकट यूज करू शकतो. तर आपला शॉर्टकट असा आहे, एफ ऑफ एक्स रेस टू जी ऑफ एक्स असेल आणि याचा आपल्याला डेरिव्हेटिव्ह फाइंड करायचा असेल तर खूप सिंपल ट्रिक आहे, खूप सिंपल फॉर्म्युला आहे. हा जो आहे अगोदर आपण ऍज इट इज लिहून घेऊया. एफ ऑफ एक्स रेस टू जी ऑफ एक्स इन ब्रॅकेट अगोदर आपण जी ऑफ एक्स ऍज इट इज घेतो इनटू एफ ऑफ एक्सचा डेरिव्हेटिव्ह एफ डॅश ऑफ एक्स, डिनॉमिनेटरला पण आपण इथे एफ ऑफ एक्स घेणार प्लस आता एफचा डेरिव्हेटिव्ह इथे दिसतोय, जी ऑफ एक्सचा डेरिव्हेटिव्ह आपण इकडे थोडासा लांब लिहून घेऊया, जी डॅश ऑफ एक्स, इथे ब्रॅकेट कंप्लीट. आता आपल्याला एफ ऑफ एक्स ऍज इट इज लिहिण्याच्या ऐवजी आपण काय लिहितो? लॉग ऑफ एफ ऑफ एक्स लिहितो. तर हा असतो माझा एफ ऑफ एक्स रेस टू जी ऑफ एक्सचा डेरिव्हेटिव्ह. आता आपल्याला डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स रेस टू एक्स काढायचा आहे. म्हणजे आपण एफ ऑफ एक्स ला एक्स कन्सिडर करणार आणि जी ऑफ एक्स ला एक्स रेस टू एक्स कन्सिडर करणार.
तर आपण अप्लाय करूया. चला, इज इक्वल टू, आता अप्लाय केल्यानंतर आपण एक बघूया, इथे जी ऑफ एक्स ऐवजी एक्स रेस टू एक्स, म्हणजे अगोदर जे आहे ना ते आपण ऍज इट इज घेतो ब्रॅकेटच्या बाहेर. एक्स रेस टू एक्स हा माझा आलाय इन ब्रॅकेट. आता जी ऑफ एक्स जो पॉवर होता तो ऍज इट इज, म्हणजे एक्स रेस टू एक्स आपला ऍज इट इज आला, इनटू एफ ऑफ एक्सच्या ऐवजी एक्स आहे, वरती त्याचा डेरिव्हेटिव्ह म्हणजे एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन एफ ऑफ एक्स ऍज इट इज, म्हणजे इथे एक्स ऍज इट इज, प्लस लॉग ऑफ एफ ऑफ एक्स आपला एक्स आहे म्हणजे लॉग ऑफ एक्स इनटू जी डॅश ऑफ एक्स. आता जी ऑफ एक्स आपला एक्स रेस टू एक्स आहे, त्याचा डेरिव्हेटिव्ह आपला पाठच झालाय एक्स रेस टू एक्स इनटू ब्रॅकेट मध्ये 1 प्लस लॉग एक्स, हा झाला माझा डेरिव्हेटिव्ह. तर बघूया बरं कोणता ऑप्शन आपल्याला करेक्ट दिसतोय. ब्रॅकेटच्या बाहेर तर सगळीकडे एक्स रेस टू एक्स आहे, ब्रॅकेटच्या आतमध्ये आता इथे थोडीशी ऍडजस्टमेंट तिथे आपल्याला दिसते. कशी? आता हा जो डिनॉमिनेटरचा एक्स आहे त्याचा पॉवर 1 असतो, न्यूमरेटरला गेलो त्याचा पॉवर -1 होणार आहे. बेस सेम असेल तर पॉवरचे आपण ऍडिशन करतो, म्हणजे इथे मला लिहिता येईल एक्स रेस टू एक्स इन ब्रॅकेट. आता इथे एक्स रेस टू एक्स इंटू एक्स रेस टू -1, बेस सेम असेल तर आपण पॉवरची ऍडिशन करतो आणि इथे आपल्याला एक्स रेस टू एक्स -1 भेटणार आहे, जो मला याच ऑप्शन मध्ये दिसतोय, बाकी कोणत्याच ऑप्शन मध्ये नाहीये. पुढे क्वेश्चन सॉल्व्ह करण्याची गरज नाही. आपला आन्सर आलाय ऑप्शन डी. आपला ऑप्शन इथे भेटतोय आपल्याला, ऑप्शन डी इथे करेक्ट आहे आपला. तर पटकन एवढं लिहून घ्या. नाव द नेक्स्ट क्वेश्चन इज y इज इक्वल टू k रेस टू cos इनवर्स x प्लस अपॉन 1 प्लस k रेस टू cos इनवर्स x. पण एक गंमत अशी आपल्याला दिली आहे, k रेस टू cos इनवर्स x ची व्हॅल्यू आपल्याला t दिली आहे. आता याने आपलं काम खूप सोपं केलंय, म्हणजे जिथे k रेस टू cos इनवर्स x दिसेल तिथे आपण t पुट करू शकतो, म्हणजे आपला आन्सर इझिली भेटेल आपल्याला. मग आता y इज इक्वल टू, जिथे k रेस टू cos इनवर्स x भेटतोय तिथे आपण t पुट करूया, म्हणजे माझं फंक्शन भेटलं t अपॉन 1 प्लस t. आणि आपल्याला फर्स्ट डेरिव्हेटिव्ह फाइंड करायला लावलाय dy बाय dt, आणि y हे फंक्शन पण dच आहे. मग आपण इथे आता u आपण v रूल यूज करू शकतो. नाव dy अपॉन dt इज इक्वल टू u बाय v रूल काय असतो बरं, v ऍज इट इज म्हणजे 1 प्लस t ऍज इट इज, t चा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू t आपला 1 आला, मायनस आता t ऍज इट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ 1 प्लस t, 1 चा डेरिव्हेटिव्ह 0, t चा डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन डिनॉमिनेटरचा स्क्वेअर म्हणजे 1 प्लस t ब्रॅकेट स्क्वेअर. आता हे सिम्प्लिफाय करूया. सिम्प्लिफाय केलं तर इथे आपल्याला 1 इंटू 1 प्लस टी, 1 प्लस टी मायनस टी इंटू 1 इज टी अपॉन 1 प्लस टी ब्रॅकेट स्क्वेअर भेटला. टी मायनस टी गेट्स कॅन्सल. फायनल आन्सर 1 अपॉन 1 प्लस टी ब्रॅकेट स्क्वेअर. आता जी टी ची व्हॅल्यू घेतली होती ती परत रिप्लेस करूया k रेस टू cos इनवर्स x ने, म्हणजे मला आन्सर भेटलं 1 प्लस k रेस टू cos इनवर्स x ब्रॅकेट स्क्वेअर. हा माझा dy बाय dt भेटलाय. बघूया बरं आन्सर मध्ये कोणता आन्सर आपलं करेक्ट आहे. तर एका ऑप्शन मध्ये आपल्याला दिसतोय ऑप्शन सी इज नाउ आवर राईट आन्सर. ओके, राईट डाऊन फास्ट. नाव आता आपल्याला हा क्वेश्चन नीट बघावं लागेल. x इज इक्वल टू लॉग टी हे फंक्शन ऑफ टी दिलंय, y पण हे फंक्शन ऑफ टी दिलंय, आणि आता आपल्याला d2y बाय dx म्हणजे डबल डेरिव्हेटिव्ह फाइंड करायला विचारलाय. तर अगोदर याचा आपण फर्स्ट डेरिव्हेटिव्ह बाय युजिंग पॅरामेट्रिक आपण सॉल्व्ह करू शकतो. का बरं? कारण x हे फंक्शन टीच आहे, y पण फंक्शन टीच आहे. मग आपला अगोदर dy बाय dx चा काय रूल असतो बरं? तर आपला dy बाय dx चा पॅरामेट्रिकचा फॉर्म्युला हा dy अपॉन dt अपॉन dx अपॉन dt असा असतो. मग y हे जो आहे ना 1 अपॉन t त्याचा डेरिव्हेटिव्ह सोपा आहे. y इज इक्वल टू 1 अपॉन t चा डेरिव्हेटिव्ह मायनस 1 अपॉन t स्क्वेअर अपॉन x चा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू t हा पण इज 1 अपॉन t. तर आपला आन्सर आपल्याला फायनली भेटेल मायनस 1 अपॉन t स्क्वेअर इंटू t अपॉन 1 विच इज नथिंग बट मायनस 1 अपॉन t. हा माझा dy बाय dx भेटलाय. आता नीट लक्ष द्या, डबल डेरिव्हेटिव्ह साठी आपल्याला d2y अपॉन dx स्क्वेअर फाइंड करण्यासाठी आपण dy बाय dx ला विथ रिस्पेक्ट टू x डिफरन्शिएट करत असतो. म्हणजेच काय, d बाय dx ऑफ dy बाय dx असं आपण इथे करत असतो. मग आता dy बाय dx ची व्हॅल्यू काय आली बरं? मायनस 1 अपॉन t आली. पुट करू येते d बाय dx आणि dy बाय dx चा आन्सर आपला मायनस 1 अपॉन t आलाय. तर आता आपण डिफरन्शिएशन विथ रिस्पेक्ट टू x करणार आहे, पण हे फंक्शन तर tच आहे. मग आता काय करणार आपण, या फंक्शनला
विथ रिस्पेक्ट टू टी डिफरन्शिएट करायचं आणि इनटू टी ला विथ रिस्पेक्ट टू एक्स डिफरन्शिएट करायचं. म्हणजेच काय, डी बाय डी टी ऑफ -1/t इंटू डी टी बाय डी एक्स हा आपला पॅरामेट्रिकचा रूल असतो डबल डेरिव्हेटिव्हचा. मग आता मायनस साइन बाहेर आलं तर आपल्याला मायनस साइन बाहेर घेतलं तर 1/t चा डेरिव्हेटिव्ह अगेन -1/t² असं लिहू शकतो आपण. -1/t² इथे आणि dt अपॉन dx. तर नीट लक्षात ठेवा dt अपॉन dx हा आहे ना dx बाय dt चा रिसिप्रोकल असतो आणि आपला dx बाय dt 1/t आला होता. तर dx बाय dt 1/t असेल तर dt बाय dx आपला इंटू t येणार आहे. आता इथे 1 आपण इथे कॅन्सल करू शकतो आणि आपलं फायनल आन्सर मायनस इंटू मायनस प्लस 1/t आपल्याला इथे भेटेल. म्हणजे हा माझा d2y अपॉन dx² आपल्याला इथे भेटलाय. ओके, आता हा जो 1/t आहे ना तो माझा आन्सर मध्ये काय एकदा आपण बघूया. आता आन्सर मध्ये आपल्याला dy बाय dx मायनस dy बाय dx 2y अपॉन x असं दिसतंय. पण जो माझा dy बाय dx आलाय हा माझा -1/t होता आणि d2y बाय dx² आला हा 1/t. म्हणजे दोघांमध्ये फक्त कशाचा फरक आहे, एका मायनसचा फरक आहे. म्हणजे मी इथे लिहू शकतो d2y बाय dx² इज इक्वल टू इथे मायनस साइन जर याला दिलं तर हा एक्झॅक्टली माझा काय दिसतोय dy बाय dx दिसतोय. म्हणजे माझा आन्सर काय असेल d2y बाय dx² चा आन्सर मायनस dy बाय dx असेल. ओके, आय होप यू अंडरस्टँड. राईट डाऊन फास्ट. लास्ट क्वेश्चन मध्ये आपण डबल डेरिव्हेटिव्ह फाइंड केला होता. इथे पण आता आपल्याला डबल डेरिव्हेटिव्ह फाइंड करायचा आहे. पण आता x हे फंक्शन टीचं थिटाचं आणि y हे फंक्शन पण थिटाचं दिलंय. तर आपण स्टार्ट करूया बाय युझिंग पॅरामेट्रिक डेरिव्हेटिव्ह. अगोदर आपण dy बाय dx हा फाइंड करूया. dy अपॉन dx इज इक्वल टू y हे फंक्शन थिटाचं असल्यामुळे आपण त्याला डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू थिटा करणार. x पण फंक्शन थिटाचं असल्यामुळे आपण त्याला विथ रिस्पेक्ट टू थिटा डिफरन्शिएट करणार. तर आता डायरेक्टली व्हॅल्यूज आपण पुट करूया. dy बाय d थिटा म्हणजे साइन क्यूब थिटाचा डेरिव्हेटिव्ह. तर अगोदर पॉवर रूल 3 sin स्क्वेअर थिटा इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन थिटा इज कॉस थिटा अपॉन x ला पण आपण डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू थिटा करूया. तर साइन थिटाचा डेरिव्हेटिव्ह इझी आहे कॉस थिटा. कॉस थिटा गेट्स कॅन्सल. आपल्याला dy बाय dx भेटला 3 sin स्क्वेअर थिटा. हा माझा dy बाय dx झाला. आता डबल डेरिव्हेटिव्ह d2y अपॉन dx² इज डेरिव्हेटिव्ह ऑफ dy बाय dx. आता इथे आपण dy बाय dx व्हॅल्यू पुट करूया. d बाय dx ऑफ 3 sin स्क्वेअर थिटा. आता परत जे आपण लास्ट एक्झाम्पल मध्ये केलं होतं इथे पण सेम यूज करूया. का बरं, हे फंक्शन थिटाचं आहे आणि आपण त्याचं डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स काढतोय. मग अगोदर याचा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू थिटा आणि थिटाचा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स काढावं लागेल. आता 3 डेरिव्हेटिव्हच्या बाहेर येईल इंटू याचा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू थिटा कोणाचा, तर साइन स्क्वेअर थिटाचा इंटू डी थिटा बाय dx. आता 3 ॲज इट इज इथे अगोदर पॉवर रूल आणि नंतर साइन थिटाचा डेरिव्हेटिव्ह. म्हणजे मला भेटला 2 sin थिटा इंटू साइन थिटाचा डेरिव्हेटिव्ह कॉस थिटा इंटू dx बाय d थिटा आपला काय आला होता कॉस थिटा आला होता. तर त्याचा रिसिप्रोकल 1/cos थिटा आपण इथे लिहू शकतो. कॉस थिटा गेट कॅन्सल. आपला आन्सर आलं 6 sin थिटा. हा माझा d2y अपॉन dx² आहे. पण आता आपल्याला डबल डेरिव्हेटिव्ह ऍट अँगल विचारलंय. म्हणजे आता डबल डेरिव्हेटिव्ह मध्ये आपल्याला थिटाची व्हॅल्यू π/6 पुट करायची आहे. मग आता डबल डेरिव्हेटिव्ह मध्ये जर आपण थिटाची व्हॅल्यू π/6 पुट केली तर आपल्याला d2y बाय dx² इज इक्वल टू 6 इंटू साइन π/6 असा भेटेल. π/6 म्हणजे 30 डिग्री. 30 डिग्रीला साइनची व्हॅल्यू काय असते बरं, तर ती असते आपली 1/2. इथे आपण डिवाइड करू शकतो 2 1 जा 2 3 जा. म्हणजे माझं फायनल आन्सर आलं 3. इथे आहे का बरं, आहे. ऑप्शन सी इज करेक्ट. ओके, काल आपण काय एक्झाम्पल सॉल्व्ह केले तिथे खूप वेळ लागत होता. पण आपण आज काहीतरी जे लवकर जमतं ते आपण डायरेक्टली पुट करतोय आणि लवकर क्वेश्चन आजचे सॉल्व्ह होत आहे. पटकन लिहून घ्या. आपण नेक्स्ट क्वेश्चन कडे जाऊया. नाउ द नेक्स्ट एक्झाम्पल. आता x हे फंक्शन टीचं आहे, y पण फंक्शन टीचं, पण बाहेर आता कॉस इनव्हर्स आणि टॅन इनव्हर्स आले. इथे सबस्टिट्यूशन करण्याच्या ऐवजी आपण इथे बघूया. इथे जे सबस्टिट्यूशन यूज करणार तेच आपण इथे यूज करू शकतो. मग आता हा कॉस इनव्हर्स बाहेर असेल तर हा कॉसचा फॉर्म्युला आपण आत करू शकतो का तयार, तर करू शकतो.
1 मायनस टी स्क्वेअर अपॉन 1 प्लस टी स्क्वेअर हा कॉस 2 थिटाचा पॅटर्न आहे आणि कॉस 2 थिटाचा फॉर्म्युला असतो 1 मायनस टॅन स्क्वेअर थिटा अपॉन 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा. म्हणजे मी इथे आता सबस्टिट्यूट करणार t इज इक्वल टू टॅन थिटा. इट इम्प्लाइज थिटा इक्वल टू टॅन इनवर्स ऑफ टी इथे आपल्याला भेटेल. ओके, आता हे सबस्टिट्यूशन आपण यूज करणार एक्झाम्पल मध्ये. तर आपल्याला बघूया आता पुढे काय भेटतंय. कॉस इनवर्स अगोदर रिप्लेस करूया. y इज इक्वल टू कॉस इनवर्स ऑफ न्यूमरेटरला 1 मायनस टॅन स्क्वेअर अपॉन 1 प्लस टॅन स्क्वेअर भेटला विच इज नथिंग बट टॅन 2 थिटा. आता टॅन इनवर्स नाही इथे कॉस 2 थिटा भेटेल. हा आपला कॉस 2 थिटाचा फॉर्म्युला आहे. इज इक्वल टू कॉस 2 थिटा. कॉस इनवर्स कॉस गेट कॅन्सल. आपल्याला आन्सर भेटेल y इज इक्वल टू ओनली 2 थिटा. y इज इक्वल टू 2 टाइम्स थिटाची व्हॅल्यू काय आपल्याकडे टॅन इनवर्स ऑफ टी. तर dy अपॉन dt आपल्याला भेटेल 2 अपॉन 1 प्लस टी स्क्वेअर. का बरं, टॅन इनवर्स टी चा डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन 1 प्लस टी स्क्वेअर असतो म्हणून. आता हे झालं y चं. आता आपण x मध्ये पण आता t ची व्हॅल्यू आपण टॅन थिटा सबस्टिट्यूट करूया. तर अगोदर आहे ना मी हे सगळं ब्रॅकेट मधलं जे आहे ते सबस्टिट्यूट करून सिम्प्लिफाय करण्याचा प्रयत्न करतो. तर अंडर रूट मध्ये आहे 1 प्लस टी स्क्वेअर मायनस 1 अपॉन टी. हे सगळं आपण सिम्प्लिफाय करूया पहिलं. तर इज इक्वल टू ब्रॅकेट मध्ये आता थोडस तोंडी पण करू शकतो. टी ची व्हॅल्यू इथे टाकली तर 1 प्लस टॅन स्क्वेअर. 1 प्लस टॅन स्क्वेअर आपला सेक स्क्वेअर असतो. स्क्वेअर स्क्वेअर रूट कॅन्सल झालं. मला सेक थिटा मायनस 1 अपॉन टी ची व्हॅल्यू टॅन थिटा असं भेटलंय ब्रॅकेटमध्ये. आपण फक्त ही ब्रॅकेट अगोदर सिम्प्लिफाय करण्याचा प्रयत्न करतोय. बाहेर टॅन इनवर्स आपण नंतर घेऊया. इज इक्वल टू सेक म्हणजे माझा 1 अपॉन कॉस असतो. पुट करूया 1 अपॉन कॉस थिटा मायनस 1 अपॉन टॅन थिटाला मी साइन थिटा अपॉन कॉस थिटा असं लिहू शकतो. इज इक्वल टू इथे न्यूमरेटरला क्रॉस मल्टिप्लिकेशन होताना दिसतंय म्हणजे मला इथे भेटेल 1 मायनस कॉस थिटा. आता या दोघांचा डिनॉमिनेटर कॉस थिटा असणार आहे. तो कॉस थिटा आणि हा कॉस थिटा एकमेकांसोबत कॅन्सल झाले. मला डायरेक्टली भेटेल 1 मायनस कॉस थिटा अपॉन साइन थिटा. आता इथे परत आपण फॉर्म्युला यूज करू शकतो. 1 मायनस कॉस थिटा इज 2 साइन स्क्वेअर थिटा बाय 2 आणि साइन थिटाला आपण अगेन डबल अँगलचा फॉर्म्युला जर यूज केला तर भेटेल 2 साइन थिटा बाय 2 इंटू कॉस थिटा बाय 2. आता इथे 2 कॅन्सल झाला. एक साइन कॅन्सल झाला. साइन अपॉन कॉस मला फक्त टॅन थिटा बाय 2 भेटलाय. म्हणजे या ब्रॅकेट मध्ये मला काय भेटला टॅन थिटा बाय 2 भेटला. म्हणजे आता सिंपल आहे. x इज इक्वल टू टॅन इनवर्स ऑफ टॅन ऑफ थिटा बाय 2. टॅन इनवर्स टॅन गेट कॅन्सल. आन्सर आलं थिटा बाय 2. मग x इज इक्वल टू थिटा बाय 2 जिथे आपल्याला भेटलाय तिथे आपली थिटाची व्हॅल्यू काय आहे बरं टॅन इनवर्स ऑफ टी आहे. म्हणजे टॅन इनवर्स ऑफ टी अपॉन 2 याचा डेरिव्हेटिव्ह आपला dx बाय dt इज इक्वल टू 1 अपॉन 2 बाहेर आणि टॅन इनवर्स टी चा डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन 1 प्लस टी स्क्वेअर आपण इथे असं लिहू शकतो. आता नेक्स्ट स्टेप मध्ये काय करणार आपण. आपल्याकडे पॅरामेट्रिकचा फॉर्म्युला आहे dy बाय dx चा बाय युजिंग dy बाय dt dx बाय dt. तर आपला फॉर्म्युला असतो dy अपॉन dx इज इक्वल टू dy बाय dt अपॉन dx बाय dt. तर dy बाय dt आपला काय आलाय 2 अपॉन 1 प्लस टी स्क्वेअर आला. इथे आपण लिहूया 2 अपॉन 1 प्लस टी स्क्वेअर अपॉन dx बाय dt काय आलाय 1 अपॉन 2 इंटू 1 प्लस टी स्क्वेअर आपल्याला इथे भेटलाय. मग हे डिनॉमिनेटरचे 1 प्लस टी स्क्वेअर गेट कॅन्सल. हा जो 1 अपॉन 2 आहे ना स्विच होऊन 2 अपॉन 1 बनेल. म्हणजे हा 2 आणि तो 2 अपॉन 1 आपल्याला आन्सर भेटेल फायनली 4. तर आहे कुठे आन्सर. तर आन्सर 4 इज नाउ आवर करेक्ट आन्सर. नाव x इज इक्वल टू कॉस थिटा म्हणजे कॉस मध्ये थिटा मध्ये आणि y पण थिटा मध्ये क्वेश्चन दिलेला आहे आणि आपल्याला अंडर रूट 1 प्लस dy बाय dx ब्रॅकेट स्क्वेअर विचारलाय. x हे पॅरामेट्रिक फंक्शन आहे y पण पॅरामेट्रिकचं फंक्शन थिटाचं आहे. तर आपण दोघांचे डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू थिटा अगोदर फाइंड करूया. तर डायरेक्टली मी dy बाय dx लिहितो. dy बाय dx इज इक्वल टू dy अपॉन d थिटा अपॉन dx अपॉन d थिटा आपण असं लिहू शकतो. तर y चा डेरिव्हेटिव्ह आपण a कॉन्स्टंट डेरिव्हेटिव्हच्या बाहेर अगोदर पॉवर रूल नुसार 3 साइन स्क्वेअर थिटा इंटू साइन थिटाचा डेरिव्हेटिव्ह कॉस थिटा आपण असं लिहू शकतो. आपण x चा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू थिटा आपण आता काय येईल बरं. a कॉमन कॉन्स्टंट डेरिव्हेटिव्हच्या बाहेर 3 कॉस स्क्वेअर थिटा
इंटू कॉस थिटाचा डेरिव्हेटिव्ह मायनस साइन थिटा आपण असं इथे लिहू शकतो. आता इथे काय काय कॅन्सल होतंय बरं, एक साइन कॅन्सल झाला, एक कॉस कॅन्सल झाला, 3 कॅन्सल झाले, ए कॅन्सल झाले आणि आपल्याला फक्त काय भेटलंय साइन थिटा अपॉन कॉस थिटा टॅन थिटा भेटलाय विच इज माय डीवाय बाय डीएक्स. खूपच सोपा क्वेश्चन होता आणि आपला अंडर रूट मध्ये आपल्याला ही व्हॅल्यू टाकायची. अंडर रूट मध्ये 1 प्लस डीवाय बाय डीएक्स ब्रॅकेटचा स्क्वेअर म्हणजे टॅन थिटाचा स्क्वेअर येतो आपला टॅन स्क्वेअर थिटा आला, 1 प्लस टॅन स्क्वेअर आपला सेक स्क्वेअर थिटा असतो आणि आपलं फायनल आन्सर आलं सेक थिटा. काही क्वेश्चन खूप इझी असतात, डायरेक्टली ते आपल्याला सॉल्व्ह करता येतात, तर पटकन याचा आन्सर लिहून घ्या. आता एक्स चे फंक्शन टीचं, वाय पण फंक्शन टीचं म्हणजे अगेन पॅरामेट्रिक डेरिव्हेटिव्ह आपण इथे फाइंड करणार. तर स्टार्ट करूया. dy बाय dx इज इक्वल टू अगेन dy बाय dt अपॉन dx बाय dt आपण असं इथे लिहू शकतो. तर y हे फंक्शन आता हे आलेलं आहे, आपण याचा डेरिव्हेटिव्ह आता इथे डायरेक्टली करू शकतो. सोपं आहे. साइनचा डेरिव्हेटिव्ह कॉस आतमध्ये t पाय बाय 2 ऍज इट इज आणि t पाय बाय 2 चा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू आपला t पाय बाय 2 येणार आहे. प्लस आता कॉसचा डेरिव्हेटिव्ह आपला असतो मायनस साइन ऑफ अँगल t पाय बाय 2 इंटू t पाय बाय 2 चा डेरिव्हेटिव्ह आपला पाय बाय 2 आला. दोघांमध्ये पाय बाय 2 आहे, आपण कॉमन घेऊ शकतो. कॉमन घेतला तर पाय बाय 2 कॉमन इन ब्रॅकेट कॉस ऑफ t पाय बाय 2 मायनस साइन ऑफ t पाय बाय 2 आपण असं इथे लिहू शकतो. ब्रॅकेट कंप्लीट. आता हा माझा dy बाय dt झालाय, इथे आपण लिहून घेऊया dy बाय dt इज इक्वल टू dy बाय dt इज इक्वल टू. ओके. आता x हे फंक्शन पण टीचं आहे, तर x चा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू टी आपण फाइंड आउट करूया dx बाय dt ने. तर 2t स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह 2t प्लस t चा डेरिव्हेटिव्ह 1. आता dy बाय dx या फॉर्म्युलामध्ये आपण या व्हॅल्यू सगळ्या पुट करू शकतो. लेट दिस इक्वेशन स्टार्ट. dy अपॉन dx इज इक्वल टू, अगोदर dy बाय dt पुट करूया, इथे वरती पाय बाय 2 कॉस ऑफ t पाय बाय 2 मायनस साइन t पाय बाय 2. पण एक लक्षात घ्या, डेरिव्हेटिव्ह ऍट t इक्वल टू 1 आपल्याला फाइंड करायचा आहे. म्हणजे जिथे जिथे t दिसतोय तिथे आपण 1 पुट करणार. म्हणजे इथे मला t दिसतोय तर t ची व्हॅल्यू 1 पुट केली तर कॉस पाय बाय 2 मायनस साइन पाय बाय 2 आपल्याला इथे भेटेल अपॉन dx बाय dt ला आपल्याला 2t प्लस 1 भेटला. t ची व्हॅल्यू जर आपण 1 पुट केली तर 2 इंटू 1 2 प्लस 1 आपल्याला 3 भेटेल. आता इथे पाय बाय 2 वरती ऍज इट इज. आता बघूया, पाय बाय 2 म्हणजे 90 डिग्री, कॉस 90 डिग्री आपला हा 0 असतो. का बरं? कारण कॉस 0 1 तर कॉस 90 0 आणि साइन 0 0 असतो, साइन 90 आपला 1 असतो अपॉन 3 इथे भेटतोय. 0 मायनस 1 इज मायनस 1 आणि इथे आपल्याला भेटेल पाय बाय 2 इंटू मायनस 1 इज मायनस पाय बाय 2 अपॉन 3 विच इज नथिंग बट मायनस पाय बाय 6. देयरफॉर विच ऑप्शन इज करेक्ट? ऑप्शन डी इज करेक्ट. ओके, हे तुम्हाला कळलं असेल. राईट डाऊन फास्ट. नेक्स्ट क्वेश्चन मध्ये आपल्याला y इज इक्वल टू सिक्वेन्स भेटते आणि या टाइपचा आपल्याकडे एक शॉर्टकट आहे. कोणता शॉर्टकट आहे तर बघूया. y इज इक्वल टू अंडर रूट ऑफ f ऑफ x प्लस स्क्वेअर रूट ऑफ f ऑफ x प्लस अँड सो ऑन असेल तर याचा आपण डायरेक्टली dy बाय dx असं लिहू शकतो. डिनॉमिनेटरला 2y मायनस 1 आणि जो असतो ना रूट मध्ये f ऑफ x त्याचा डेरिव्हेटिव्ह f डॅश ऑफ x आपला न्यूमरेटरला येतो. तर सोपं आहे. आता f ऑफ x ऐवजी साइन ऑफ x आलाय, आपण डायरेक्टली डेरिव्हेटिव्ह लिहून टाकूया. डिनॉमिनेटरला तर 2y मायनस 1 फिक्स आहे. f ऑफ x ऐवजी साइन x असेल तर त्याचा डेरिव्हेटिव्ह आपला असतो साइन x चा डेरिव्हेटिव्ह आपला असतो cos x. तर बघूया बरं कोणता ऑप्शन करेक्ट दिसतोय. तर ऑप्शन डी इज करेक्ट. काही काही क्वेश्चन खूप सिंपल असतात आणि खूप लवकर येतात, असे पण सीईटी मध्ये क्वेश्चन येतात. चला पटकन लिहून घ्या. नाव नेक्स्ट क्वेश्चन आपल्याला y इज इक्वल टू काहीतरी फंक्शन ऑफ x दिलंय आणि आता y डॅश ऑफ 1 अपॉन 2 रूट 3 दिलाय, तर k ची व्हॅल्यू विचारली आहे. आता समजून घेऊया की हा y डॅश म्हणजे काय असतो. तर y म्हणजे हा फंक्शन ऑफ x, तर डॅश म्हणजे आपला डेरिव्हेटिव्ह येतो. मग फंक्शन ऑफ x चा डेरिव्हेटिव्ह f डॅश ऑफ x आला आणि हे फंक्शन ऑफ x झालं. मग आता x च्या ऐवजी आपल्याला डेरिव्हेटिव्ह मध्ये फक्त काय व्हॅल्यू टाकायची आहे तर 1 अपॉन 2 व्हॅल्यू टाकायची आहे. मग आता फंक्शन दिलं आपण त्याचा डायरेक्टली डेरिव्हेटिव्ह फाइंड करूया. म्हणजे माझा y दिसतोय तर मी डायरेक्टली y डॅश ऑफ x लिहितो.
अगोदर पॉवर रूल नुसार लॉगचा काय असतो पॉवर रूल 3 हा पुढे आला म्हणजे 3 पुढे लॉग एक्स ऍज इट इज 3 इंटू लॉग एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन एक्स आपला डायरेक्टली 3 अपॉन एक्स दिसतोय प्लस 3 डेरिव्हेटिव्हच्या बाहेर साइन इनवर्स एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन अंडर रूट 1 मायनस एक्स स्क्वेअर असं लिहू शकतो प्लस एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह 2x म्हणजे इथे आला 2kx आता y डॅश ऑफ x आपल्याला भेटलाय x ची व्हॅल्यू आपण 1/2 इथे पुट केली तर y डॅश ऑफ 1/2 ची व्हॅल्यू आपल्याला 2√3 दिली आहे म्हणजे इथे जिकडे कुठे आपल्याला x दिसेल त्या x ऐवजी आता आपण काय पुट करणार 1/2 पुट करणार म्हणजे इथे मला 3/1/2 प्लस 3/√ऑफ 1 मायनस आता x ची व्हॅल्यू 1/2 पुट केली तर त्याचा स्क्वेअर 1/4 भेटेल प्लस 2 इंटू k इंटू x ची व्हॅल्यू आपण इथे 1/2 पुट करूया तर आता सिम्प्लिफाय बघूया करून काय भेटतंय 1/2 रेसिप्रोकल वरती गेलं तर 2 3 जार 6 भेटला प्लस इथे 3 अपॉन क्रॉस मल्टिप्लिकेशन झालं 4 - 1 3/4 आपला स्क्वेअर रूट मध्ये आला 3/4 चा स्क्वेअर रूट √3/2 आपल्याला भेटणार आहे 2 गेट्स कॅन्सल इथे फक्त आपला k उरला इकडे 2√3 आपल्याकडे आहे आता हे आपलं थोडंसं सिम्प्लिफाय करूया या 3 ला आपण √3 इंटू √3 लिहू शकतो मग इथे 1 √3 कॅन्सल होईल थोडंसं सिम्प्लिफाय करूया 6 प्लस आता हा जो रेशो नंतर स्विच झाला म्हणजे 3 इंटू 2/√3 आपल्याला असं भेटलाय प्लस k आणि 3/√3 चा आन्सर आपलं काय असतं तर √3 असतं इकडे 2√3 ऍज इट इज तर आपल्याला नेक्स्ट स्टेप भेटेल 2√3 इज इक्वल टू 6 आता या 3 ला मी √3 इंटू √3 लिहिलं तर 1 √3 कॅन्सल आपल्याला भेटेल प्लस 2√3 प्लस k इकडे पण 2√3 इकडे पण 2√3 दोन्ही पण 2√3 आपले कॅन्सल झाले प्लस 6 इकडे आला तर -6 इज इक्वल टू k दॅट इज k इक्वल टू -6 आपल्याला भेटलाय बघा बरं ऑप्शन आहे का आपल्याकडे तर ऑप्शन आपला बी आपल्याला आन्सर -6 देतोय इट इज आवर फायनल आन्सर नेक्स्ट क्वेश्चन मध्ये आपल्याला f ऑफ 1 इक्वल टू 1 दिलाय f डॅश ऑफ 1 3 दिलाय आणि डेरिव्हेटिव्ह ऑफ हे कंपोजिट फंक्शन आहे f ऑफ x खूप मुलं इथे घाबरतात बरं का 3 वेळेस फंक्शन कंपोजिशन आलं की एकदम घाबरून जातात पण सोपं आहे एकच डेरिव्हेटिव्हची काय कन्सेप्ट आहे बाहेरून अप्रोच करायचं असेल तर बाहेरच्याचा डेरिव्हेटिव्ह आतमध्ये सगळे फंक्शन आपण ऍज इट इज ठेवतो मग आता अगोदर हे जे काही दिले ना त्याचा डेरिव्हेटिव्ह आपण फाइंड करूया तर मी आता डायरेक्ट डेरिव्हेटिव्ह फाइंड करतो अगोदर या f डॅशचा डेरिव्हेटिव्ह फर्स्ट f डॅशचा डेरिव्हेटिव्ह काढला आतमध्ये f ऑफ x आपला ऍज इट इज आलाय ओके आपला हा f ऑफ x आपण ऍज इट इज ठेवला इनटू आता या बाहेरच्या f चा डेरिव्हेटिव्ह आपण f डॅश काढला आतमध्ये f ऑफ x ऍज इट इज आता या f ऑफ x चा डेरिव्हेटिव्ह f डॅश ऑफ x इथे आपल्याला भेटला म्हणजे आता या f चा डेरिव्हेटिव्ह f डॅश f ऑफ x ऍज इट इज इनटू आता या f चा डेरिव्हेटिव्ह आपला f डॅश ऑफ x येणार आहे परत एकदा बघा परत एकदा समजून सांगतो पहिल्या f चा डेरिव्हेटिव्ह f डॅश f ऑफ x ऍज इट इज आता या f चा डेरिव्हेटिव्ह f डॅश f ऑफ x ऍज इट इज इनटू या f ऑफ x चा डेरिव्हेटिव्ह f डॅश ऑफ x असं लिहू शकतो प्लस आता इथे अगोदर पॉवर रूल अप्लाय होईल पॉवर आल्यामुळे म्हणजे 2 टाइम्स f ऑफ x इनटू f ऑफ x चा डेरिव्हेटिव्ह f डॅश ऑफ x असा आपला पूर्ण डेरिव्हेटिव्ह आलेला आहे आता या डेरिव्हेटिव्ह मध्ये आपलं x ची व्हॅल्यू आपण काय पुट करणार 1 पुट करणार मग बघूया आन्सर मध्ये 1 पुट करून आपलं काय आन्सर येतंय f डॅश ऑफ x ची व्हॅल्यू आपण आता इथे 1 पुट करूया ब्रॅकेट कंप्लीट f डॅश ऑफ 1 ब्रॅकेट कंप्लीट इनटू f डॅश ऑफ 1 प्लस 2 टाइम्स f ऑफ 1 इंटू f डॅश ऑफ 1 आता f ऑफ 1 ची व्हॅल्यू 3 आहे म्हणजे इथे मी f डॅश ऑफ f ऑफ 1 ची व्हॅल्यू 3 म्हणजे इथे f ऑफ 3 आला इंटू f डॅश f ऑफ 1 आपला f ऑफ 1 हा 1 आहे म्हणजे f ऑफ 1 ऐवजी मी इथे 1 लिहू शकतो इंटू f डॅश ऑफ 1 आपला 3 आहे इथे मी 3 लिहू शकतो प्लस 2 टाइम्स f ऑफ 1 आपला 1 आलाय आणि f डॅश ऑफ 1 आपला 3 आलाय नेक्स्ट स्टेपला f ऑफ 3 आहे का बरं आपल्याकडं तर इथे आता आपल्याकडे f ऑफ 3 नाहीये पण आता बाकीचे तर आहे ते आपण सिम्प्लिफाय करून घेऊया बघूया आपला आन्सर काय येत आहे तर आता मी f डॅश ऑफ
एफ ऑफ 3 हा ऍज इट इज ठेवतो. एफ डॅश ऑफ 1 आपल्याकडे 3 आलाय, म्हणजे इथे 3 इंटू 3 प्लस 2 3 जार 6 भेटला. 3 3 जार 9, म्हणजे इथे 9 इंटू एफ डॅश एफ ऑफ 3 प्लस 6 आपण इथपर्यंत आता आलोय. आता आपल्याकडे एफ ऑफ 3 नाहीये, त्यामुळे आपण थोड्या वेळ इथे थांबूया. पण एकदा बघूया बरं आपण सगळं करेक्ट केलंय का. तर बाहेर एफ डॅश एफ ऑफ एक्स ऍज इट इज, बाकी आपण पुढे बघूया. बाकी सगळं आपलं बरोबर आहे. एक्सची व्हॅल्यू जर इथे 1 पुट केली तर एफ ऑफ 1 आपल्याला 1 भेटला. हा, इथे चूक झालीये माझी. काय तर एफ ऑफ 1 ची व्हॅल्यू आपली 1 आहे, मी इथे चुकून ती 3 पुट केली आहे, म्हणजे या 3 ऐवजी आपला इथे येईल 1. आता या एफ ऑफ 1 ऐवजी आपल्याला परत 1 दिलाय, म्हणजे हा एफ ऑफ 1 आपल्याला काय भेटला 1 भेटला. ओके, इथे मी हे क्लिअर करतो थोडस. इथे एफ ऑफ 1चं आन्सर आपलं 1. एफ डॅश या पूर्ण एफ ऑफ 1चा आपला आन्सर 1 आणि एफ डॅश जो आपला एफ डॅश ऑफ 1 आहे, या एफ डॅश 1चा आपला आन्सर असेल 3. तर लास्ट स्टेपला आपला आन्सर फक्त रिप्लेस करूया. एफ डॅश ऑफ 1चा आन्सर आपलं 3 इंटू 3 इंटू 3 प्लस 6. 3 3 जार 9, 9 3 जार 27 प्लस 6, म्हणजे आपला आन्सर फायनली असेल 33. ओके, एक इथे थोडंसं आपली मिस्टेक झाली होती, पण आपण ती करेक्ट केली आहे आणि आपलं फायनल आन्सर आलंय 33. राईट डाऊन फास्ट. तर आता आपण बघितले, खूप सारे क्वेश्चन बघितले. एवढे क्वेश्चन जरी केले आणि कालच्या म्हणजे अगोदरचा जो व्हिडिओ केला होता त्याच्यामधले जरी तुम्ही क्वेश्चन केले, तर आपण खूप सारे क्वेश्चन डेरिव्हेटिव्हचे इथे कव्हर केलेले आहेत. एवढे जरी आपण बघितले तरी आपल्याला 2026चा क्वेश्चन इझिली सॉल्व्ह करता येईल. याच टाईपचे फक्त वेगवेगळ्या व्हॅल्यूज पुट करून असे क्वेश्चन तयार करता येतील आणि असेच क्वेश्चन सीईटी सेल तयार करत असतात. तर आता तुम्हाला हा व्हिडिओ व्यवस्थित कळला असेल. तर आता आपण पुढच्या चॅप्टरकडे जाऊया. आता आपला नेक्स्ट जो चॅप्टर असेल तो ऍप्लिकेशन डेरिव्हेटिव्ह असेल, ज्याच्यामध्ये खूप थिअरी आहे. एक व्हिडिओ आपण थिअरीचं बनवूया आणि 2 व्हिडिओज आपण त्याचे एक्झाम्पलचे बनवूया. ओके, तर पुढच्या व्हिडिओची आपण लवकरात लवकर तयारी करू आणि लवकर तुमच्यापर्यंत व्हिडिओ पोहोचूया. थँक्यू. आणि आपल्या चॅनलला मी थोडंसं चॅनलवरती बघितलं तर जेवढे आपले सबस्क्रायबर आहेत ना, त्याच्यापैकी व्ह्यूज जास्त येत आहे आणि अशी गंमत होते की खूप मुलं व्हिडिओज बघताय पण सबस्क्राईब करायचं राहून जात आहे. तर माझी सगळ्यांनी एवढीच विनंती असेल तर नक्की आपल्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. तुमच्या मित्रापर्यंत हा व्हिडिओ नक्की पोहोचवा. थँक्यू.